हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर मित्रांनो, तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे बघा? आमच्या इकडे तर पाऊस बघा बघा कामाला आलतो. काय सांगायचं आता तुम्हाला बघा. घरनं कामावून यायला उशीर बी झालता, कारण की काल पालखी जी आपली होती ती आपल्या निमगाव केतकीमध्ये त्याचा मुक्काम होता, तुकाराम महाराजांची पालखी. तर तिथं गर्दी होती, त्यामुळं काय नाही आपल्याला कामावर लवकर येता आलं नाही मित्रांनो. आणि म्हणलं आता कामाला आलोय म्हणल्यावर म्हणलं पोटापुरतं तरी झालं पाहिजे का नाही. गाडीचं पेट्रोल 150चं लागतंय म्हणल्यानंतर आता का आलतो गुटी बांधायला. आणि आज विषय असा होता की काम फायनल करायचं होतं, असं मालकांचा जो फोन आला होता. तर 2 गडी काय आलं नव्हतं, तर राहिलं होतं थोडं म्हणल्यानंतर मालक म्हणलं या तेवढं बांधून जावा. तर आता हो का, पहिलं झाड तर घेतलेलं होतं, दुसरं झाड आहे ती पण पूर्ण झालं, कसं तरी कागद बांधून पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. पण तिसरं झाड राहिलंय, तर पाऊस काय कमी व्हायचा नावच घेणार. भिजलोय तर हो का. आणि एकदा जर गारटलं का नाही हातपाय, तर अजिबात सुद्धा विषय काम करू वाटत नाही. मग नकाचं कसं आहे माहीत आहे का, नक मग राहत नाही, ते हाताला मोडून जाते ती. आणि काळं रान आहे तिकडं, समजा का असलं काळं रान आहे, नुसता चिखल होतोय बघा. आता एक कवाशी उघडतंय काय माहिती. आता एक फायनल झाल्याशिवाय तर आपल्याला इथनं निघा येत नाही. आज एक तर बाजारचा दिवस आहे मित्रांनो, न्यावं लागतंय की लेकरा बाळांना खाया पियाला. आमच्या मॅडम काय घरात बसून आहे त्या, त्यांना काय माहीत आहे का रानात काय असतं आणि काय नसतं ते. हां, सांगायची आणि बोलायची अजून एक चोरीच आहे ते. परत तुम्ही काय म्हणता की राजू भाऊ तुम्हालाच बघावं लागेल. अहो मलाच बघावं लागणार आहे हे तर मला माहीत आहे की, पण माझं कोणी बघतंय का काय चाललंय काय नाही ती. हां, एक तर तुम्हाला सांगतो, घरी जायला एक तर 10 वाजते त्या मला इथनं. किती 8 9 10 असं ही टायमिंग आहे बघा. कारण की संध्याकाळपर्यंत काम करायचं आणि काम करून परत त्याला इथनं पुढं जायचं. त्यात आपल्या गाडीला लाईट आहे कमी. मग कमी लाईट आहे म्हणल्यानंतर मित्रांनो कसं होतं, पुढलं काय वाहन आल्यावर दिसत नाही, त्यामुळं आपलं दमादमाने जातो मी घरी. आता उद्याच्याला दुसरीकडे बांधायचं चालू करायचं. तो सब्जी सुतळी कागद हे असे ठेवले ते बघा, कारण की सुतळी भिजल्यावर बी वाढता येत नाही. असा विषय आहे. झाडांना बांधलंय बघा हे कागद, आणि कागद बी असा फाटलेला आहे, त्यातनं पाणी कळतंय बघा तरी बी. बघा आहे का. काय डोकं झालं नाही आता काय करावं ते. उघडायचं नावच घे नाही आता पाऊस. घरी जायचं म्हणलं तरी भिजतच जावं लागेल. त्यामुळं आपलं काय केलंय, एवढं तेवढं तरी आपला निवारा आहे म्हणून इथं बसलोय गडीभर. तर कोण पलीकडे बी बांधते ते घडी, तेव्हा तिकडं दुसरीकडे बी बांधते ते पलीकडल्या, ती पण निघालेलं आहे तर आता घरी. काही चाकू बिकू मित्रांनो कसं असतं, वली झाडं असतात, चाकू निसटतात हातातनं, त्याच्यामुळं लागला फिगला. आणि ती कसा विषय भिजल्यावर तर मित्रांनो अजिबात सुद्धा काम करू वाटत नाही. आता हे कमी व्हायचं नाव घ्या ना, एकदाच बाबा रपराप पडून झाला बंद. पण आता ही झिरमिर चालू राहिली, कमी जादा आबाळ झालं एक समज. आणि आपल्याला आहे का केल्याशिवाय मार्ग. काम तर करावं लागतंयच की. पलीकडल्या भागात पण आहे तर गडी निघाला आता घरी. पाऊस कळतोय ना उघडा पण भिजले ते बी समधी. कोणाकोणापाशी आहे रेनकोट कागद, ते आपलं घेतंय अंगावर की बसतंय बांधत. आता हे आपला कागद आहे बरं का, तर विषय काय होतोय ही पण गळतोय कागद. तरी आपलं राहिलेलं थोडं झाड मित्रांनो जर कमी आला का नाही पाऊस, तर आपलं तेवढं मालकांना आपलं त्यांचा हिशेब द्यायला
पुरं करून टाकायचं. म्हणजे कसं आहे माहीत आहे का, त्यांनी पण काडी घेतलेली आहे आणि काडी घेतली म्हणल्यानंतर कसं आहे त्या मालकाला जे हिशेब देणं गरजेचं आहे. म्हणजे फायनल झालं की त्यांच्या काडीचे पैसे त्यांना द्यावं लागतात. मग हिशेब सर्व करावा लागतो मित्रांनो. पण आता ही पाऊस जर नसता तर झालंच असतं फायनल लवकरच मित्रांनो. मोर तर लय आहे तर बघा, काढली बरं का शूटिंग, पण लय लांबची दिसाना पिसारा आणि हे फुलवून मस्त मध्ये. चाकू तिकडंच आहे तर बरं का. आता हे कसं आहे, बांधलं तर पाहिजेच आपल्याला. आळूस आला असले ह्याच्यात गरम गरम असा कडक कडक चहा वडापाव खाऊ वाटतं का नाही? कोणाकोणाला खाऊ वाटतं सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो कसं आहे, आपलं व्हिडिओ पण काय रेग्युलर येत नाही तर कामामुळं, कारण की आत्ताशी पाऊस चालू आहे म्हणल्यानंतर आजच व्हिडिओ काढतो या. तर व्हिडिओ काय आपलं रेग्युलर प्रमाणे येत नाही तर, कारण की सकाळचं जर मित्रांनो घर सोडलं तर संध्याकाळपर्यंत काय हाताला चैन नसतं या. आणि मोबाईल बघायचा तर विषय, फोन आला तेवढाच उचलायचा असं हा या. हे कोणी असं हात जर गारटलं का नाही मग अजिबात गोटी बांधू वाटत नाही बघा. उघडालाच पाऊस जेव्हा आबाळच एक झालं तर काय करायचं आता. बांधलं तर पाहिजेच आता, कारण की पगार तरी पडाय ना गवय. इथूनच गळतंय पाणी बघा हो का. चौकडच फटलाय हो कोण कागद हो का, दिसलं का हो का. फटल्यामुळं काय करतंय टिपाकतंय चौकडच. काल बी भिजतच गेलो, 2 दिवस तर नुसतं पावसातच भिजतोय मित्रांनो. आणि जर दुखणं बिकणं जर आलं तर मग तर काय बोलायचं कामच नाही. कामाचे कपडे तुम्हाला सांगतो, कालची ओली होती, आज ह्याच कपड्यावर काम करतोय. शर्ट तेवढा आणला कामाचा, तर पॅन्ट हीच हाया. तिथं आता ही पॅन्ट भिजली तर मग तर काय अवघडच खेळा. उघडल्यावर आपलं कसं आहे, बांधय बाबा कॅरेट सुद्धा पाणी हा. दिसला कसा काय कुठं बांधलाय ते ठेवा कंड, ती बी उडतंय आणि समजच निघतंय. मग एकदा आळूस आल्यावर मग नाही काम करू वाटत मित्रांनो. आता ही बंद व्हायला पाहिजे व, नाही बंद झाल्यावर लय राडा आहे. चिखलातनं परत इथनं गाड्या निघत नाही त्या, असा खेळ आहे. सरासर दगड आहे ते समजेन, चिखल माती काळी घसरत्या, टायर पॅक हे होते आपलं त्याच्या बहिणी. ते फक्त एक किती काय केलं जरी हे. घरची माता माऊली बसली असेल आपली सुखात, तिला काय आहे तेव्हा. आणि परत म्हणते तुम्ही एका कामाने दमताय आणि मला किती काम आहे ती. तिला काय थोडी काम आहे ती सांगायचं म्हणलं तर भाऊ बहिणी. हा बाबा, पाऊस कसला तितकाच बनणार बघा. तिकडं समजा डोंगर माळ आहे, वारं आहे, पाऊस बी आहे.
तर गुटीला लय भारी मित्रांनो ही फुटायला. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मोबाईल ठेवतो आता मित्रांनो केअर बॅगमध्ये. मस्त वॉटरप्रूफ आहे, पण काय करायचं, आपलं जपून राहिलेलं बरं आहे.